Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the video lecture on Introduction to Subject C Programming Language. I welcome you all in Electronics and Telecommunication Department. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department. In this video lecture, we will going to see course outcomes of C programming language. So, let us start with today's video lecture. First of all, we see teaching scheme. The program code is EJ. Semester is second semester, that is EJ2I. Course title, that is subject name is C programming language and abbreviation is CPR. Course code is 22218 and scheme is iScheme. Total duration 16 weeks. Here I will explain you teaching scheme and examination scheme. विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक वीकमध्ये आपल्याला ह्या सब्जेक्टसाठी 4 आवर्स हे थेरी लेक्चर असणार आहेत आणि 4 आवर्स प्रॅक्टिकल लेक्चर्स असणार आहेत आणि ह्या विषयासाठी ट्युटोरियल्स नाही आहेत. सो टोटल क्रेडिट इज 4+4 दॅट इज 8. त्याच्यानंतर आहे एक्झामिनेशन स्कीम. तर एक्झामिनेशन स्कीम इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, दॅट इज थेरी पार्ट अँड प्रॅक्टिकल पार्ट. तर हा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यासाठी 70 मार्काची थेरी पेपर असणार आहे आणि तो पेपर असणार आहे 3 तासाचा. ओके, तर इथे टोटल पेपर हावर्स दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर हा जो 70 मार्काचा पेपर आहे त्याच्यासाठी मिनिमम मार्क्स म्हणजे पास होण्यासाठी जे मार्क्स लागणार आहेत तर ते असतात 28 मार्क्स. ओके, त्याच्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्क्स, ज्याच्यामध्ये तुमचे 2 क्लास टेस्ट ह्याचे मार्क्स इन्क्लूड असतील. तर टोटल हा 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि मिनिमम 40 मार्काची थेरी असणार आहे. त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिकल एक्झाम. त्याच्यासाठी सुद्धा एंड सेमिस्टर एक्झाम आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ह्या 2 पार्टमध्ये हा प्रॅक्टिकलचे मार्क्स डिवाइड केलेले आहेत. तर 50 मार्क एंड सेमिस्टरच्या एक्झाम असेल आणि 50 मार्क प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, दॅट इज टोटल 100 मार्काचा प्रॅक्टिकल एक्झाम, म्हणजे टोटल हा 200 मार्काचा सब्जेक्ट आहे. ओके, सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. सो दिस इज ऑल अबाउट टीचिंग स्कीम. नाउ वी विल सी कोर्स आउटकम्स, दॅट इज COs. व्हॉट इज मीन बाय कोर्स आउटकम? तर कोर्स आउटकम म्हणजे काय आहे? तर कोर्स आउटकम हे सब्जेक्टच्या बाबतीत, कोर्स म्हणजे काय आहे? सब्जेक्ट आहे. तर जेव्हा तुम्ही हा पूर्ण सब्जेक्ट स्टडी करता तर तो सब्जेक्ट स्टडी केल्यानंतर तुमच्यामध्ये कुठले ॲबिलिटीज, कुठले स्किल्स यायला हवेत, तर हे आपल्याला कोर्स आउटकम म्हणून कळणार आहे. तर प्रत्येक युनिटसाठी एक कोर्स आउटकम म्हणजे टोटल 6 युनिटसाठी 6 कोर्स आउटकम इथे दिलेले आहेत आपल्याला. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघूयात. ओके, सो फर्स्ट कोर्स आउटकम इज interpret the basic code of C. When you are complete your first unit, you have to interpret basic code of C. Okay. Second course outcome is implement decision making in C programming. When you complete your second unit, you have to implement decision making in C programming. म्हणजे सेकंड युनिट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंग हे तुमच्या सी प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंट करायला यायला हवं. थर्ड CO इज यूज ॲरेज अँड स्ट्रिंग्स इन सी प्रोग्रामिंग. वेन यू कंप्लीट युअर थर्ड युनिट, यू हॅव टू यूज ॲरेज अँड स्ट्रिंग्स इन युअर सी प्रोग्रामिंग. फोर्थ CO is use functions in C programs for modular programming approach. When you complete your 4th unit, you have to use functions in your C programming for modular programming approach. Okay. Fifth CO is use pointer to increase efficiency of programs.
when you complete your 5th unit, you have to use pointers in your program to increase efficiency of program. And the last CO is implement basic concept of structure in C. When you complete your 6th unit, you have to implement basic concept of structure in C programmings. So these are the all course outcomes. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे सगळं आम्ही कसं करायचं, तर ह्यासाठी आपण एक एक युनिट टीपमध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला युनिट आउटकम्ससुद्धा असतील, तर तेही आपण युनिट वाईज बघणार आहोत. तर हे सगळे पॉईंट्स आपण ह्या सब्जेक्टमध्ये लर्न करणार आहे आणि ते कसे इम्प्लिमेंट करणार आहे ते सुद्धा आपण इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. ओके, सो नेक्स्ट इज लिस्ट ऑफ युनिट्स अँड वेटेज. तर टोटल आपल्याला किती युनिट्स आहेत आणि त्याला वेटेज काय आहे ते आपण आता बघूयात. सो दिस टेबल इल्युस्ट्रेट लिस्ट ऑफ युनिट्स अँड वेटेज. देर आर टोटल 6 युनिट्स and here teaching hours for each unit and marking distribution is given here. So marking distribution, that is distribution of theory marks, are in 3 levels. तर इथे बघा तुम्हाला दिसेल R level, U level and A level. तर बघा तुम्हाला इथे दिसत आहे ना. ओके, दिस इज द R level, U level and A level. हे काय आहे? सो R level is remember level, U level is understand level and A level is अप्लाय लेवल. तर आय स्कीमच्या सिलेबस डिझाईननुसार तर फक्त हा सब्जेक्ट शिकून तुम्हाला डोक्यात ठेवायचा नाही आहे, तर काय करायचं आहे, तो डेली रुटीनमध्ये अप्लायही करायचा आहे. तर एक्झाम ही त्याच पॅटर्नमध्ये असेल तुमचा. तर आर लेवल, यू लेवल आणि ए लेवल ह्याप्रमाणे. ओके, तर फर्स्ट युनिट इज ओव्हरव्ह्यू ऑफ प्रोग्रामिंग. ओव्हरव्ह्यू ऑफ प्रोग्रामिंग हॅज टोटल 8 hours, 8 teaching hours and marking distribution is 2 plus 4 plus 4, that is 10 marks. Second unit is decision control and loop control, which has total 12 teaching hours and marking distribution is 4 plus 4 plus 4, that is 12 marks. Third unit is array and strings. Marking distribution is, teaching hours are total 14 hours and marking distribution is 4 plus 6 plus 6, that is 16 marks. Fourth unit is function, which has teaching hours total 12 hours and marking distribution is 2 plus 4 plus 6, that is 12 marks. Fifth unit is pointer, which has total 10 teaching hours and marking distribution is 2 plus 4 plus 4, that is total 10 marks. And last unit is structure, which has total 8 teaching hours and marking distribution is 2 plus 4 plus 4, that is 10 marks. So this is the total 6 units marking distribution. When you add all these 6 unit total marks, the addition is total 70 marks. ओके, तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे तर ते 70 मार्काचा डिस्ट्रीब्युशन आहे. तर ह्यावरतीच तुम्हाला तुमचा जो शेवटचा पेपर आहे, फायनल पेपर, डिझाईन केला जातो. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. In tomorrow's video lecture, we will going to see practical outcomes. Okay, thank you.